खापरावरचे गरमागरम मांडे, चुलीवरचं मटण, अस्सल गावरान कोंबडी, हिरवागार हुरडा, चुलीवरची भाकर आणि झुणका, बरोबर झणझणीत ठेचा, फक्कड बेतायराव. काय हवं ते घ्या, पोटभर खा, मस्त ढेकर द्या. थंडीची लज्जत वाढवणारी भीमथडी जत्रा पुण्यात सुरू झाली आहे. गावगावच्या बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचं आणि वस्तूंचं हे प्रदर्शन. पापड कुरडयांपासून शोभेच्या वस्तूंपर्यंत सगळं काही इथे मिळतं. यावेळच्या भीमथडीचं वैशिष्ट्य असं आहे की 14 राज्यातून महिला आलेल्या आहेत इथे आणि 14 जिल्ह्यातून बचत गटाच्या महिला याच्यात सहभागी झालेल्या आहेत. 350 स्टॉल आहेत तिथे आणि विविध पूर्ण सर्व गोष्टी, अगदी हँडलूम, कॉटन आणि सिल्कपासून ते घरी बनवलेल्या सर्व पदार्थ, लोणची, मसालेपर्यंत आणि काही कलाकुसरीच्या गोष्टी. एक अफगाणिस्तानचा पण बाहेरचा स्टॉल इथं आलेला आहे. सर्व स्टॉल्स खूपच छान आहेत. ग्रामीण भागातली सगळी उत्पादनं खूप सुंदर आहेत. चटण्या, पापड, कुरडया हे आमचे विशेष आवडीचे पदार्थ. मासवडी हा आमचा अतिशय आवडीचा पदार्थ आत्ता चाखला. मांडेही आत्ता खाल्ले, फार अप्रतिम आहे. लंडनमध्ये राहते त्यामुळे आम्हाला भारतीय पदार्थ खूप मिळतात, पण महाराष्ट्रीयन पदार्थ मिळत नाहीत. त्यामुळे तो आस्वाद मला इथे घ्यायला मिळाला, ह्याचा मला खूप आनंद वाटला. 13 वर्षापासून आम्ही खेकडा स्टॉल लावतोय आणि उदंड असा प्रतिसाद भेटत असतो. आम्हाला जेवायला नाही भेटत, पण कस्टमरला मात्र मनसोक्त जेवण आमच्या हातून नेहमी भेटत असतं आणि त्याची तारीफ पण कस्टमर सारखे करत असतात. यंदा जत्रेत वारीची थीम पाहायला मिळते. त्याशिवाय नंदी बैल, सनई चौघडे आणि महाराष्ट्राच्या लोककलांची झलकही. जत्रेचं यंदाचं 14वं वर्ष आहे. 22 डिसेंबरपर्यंत भीमथडी जत्रा सुरू राहणार आहे. तेव्हा होऊन जाऊ द्या एक विकेंड मस्त चमचमीत. अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.